भोंदू अशोक खरातवर पर्यटन खातं मेहरबान झाल्याचं समोर आलंय। ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी पर्यटन खात्यानं दिलेला आहे। 2018 मध्ये हा निधी दिल्याचं समोर आलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे, किती निधी दिलेला आहे, कोणकोणती कामं त्या निधीतून करण्यात आली, त्यावरचा हा खास रिपोर्ट। भोंदू खरातच्या मंदिरासाठी सरकारचा निधी। भोंदू बाबा खरातवर पर्यटन खातं मेहरबान। तत्कालीन पर्यटन मंत्र्यांकडून 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत। अशातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ईशानेश्वर मंदिरासाठी सरकारकडून 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। 2018 साली हा निधी पर्यटन खात्यामार्फत देण्यात आला। 31 मार्च 2018 रोजी या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता। 2018चा हा GR आता झी24 तासच्या हाती लागलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या निधीतून काम पूर्ण केलं। सभा मंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणं, महिला आणि पुरुष प्रसाधन गृह, चेंजिंग रूम, भक्त निवास, विद्युतीकरण, लँडस्केपिंग अशा विविध कामांसाठी हा निधी वापरण्यात आला। मात्र या निधीवरून आता वाद निर्माण झालाय। भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर पर्यटन खातं मेहरबान होतं का असा सवाल उपस्थित होतोय। याच दरम्यान मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। मला या निधीबाबत माहिती नाही असं सांगत त्यांनी चुप्पी साधली आहे। तुमच्या खात्याकडनं तो GR काढण्यात आला होता असं समोर आलं होतं की अशोक खरातच्या संस्थेला 2018 मध्ये 1.5 कोटीचा एक निधी मंजूर करण्यात आला होता। तो तुमच्याचकडनं आला होता सर? या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय। संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। भाजपच्या लोकांनी यावर न बोललेलंच बरं अशी टीका त्यांनी केली। वारकरी संप्रदायालाही यात ओढल्याचा आरोप त्यांनी केला। भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा बाबा महाराज यांची संघटना बांधायची आहे ना, त्यांची एक आध्यात्मिक संघटना का सेना आहे त्यांची, आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा। त्यांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा राजकारणामध्ये ओढले। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे। 31 जुलै 2020 रोजी महाविकास आघाडी सरकारनं भोंदू बाबाच्या बाबतीत जो दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता, हा निर्णय घेण्यासाठी जनाब संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना भाग पाडलं। कारण संजय राऊत हे नाशिकचे संपर्क मंत्री होते। शिवसेनेची नाशिकची जबाबदारी जनाब संजय राऊत यांच्याकडे होती आणि त्यातूनच खरात यांच्या आश्रमाला पाणी पुरवठा झाला पाहिजे यासाठी जनाब संजय राऊत यांनी प्रयत्न केलेले दिसतायत। 1.5 कोटी रुपये तुम्ही त्या देवस्थानाच्या विकासासाठी आपण दिले। हे काही विकासाच्या दृष्टिकोनातले काही जे प्रयत्न असतात, तुम्ही असो की आम्ही असो, हे करत असतो। पण अध्यक्ष महाराज, देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटीला गेलेत। 7 मार्चला तर हे खरात साहेब हे तर पुण्यामध्ये दिवसभर एका मंत्र्याच्या घरी होते। अध्यक्ष महाराज 7 मार्च, कारण की गुन्हा नंतर झाला, पुण्यामध्ये एका मंत्र्याच्या घरी दिवसभर होते। सरकारनं भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील। अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं 2018 साली 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता। मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानंच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरू केली। भोंदू बाबाच्या निमित्तानं ते आता मित्रपक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करतायत अशी टीका सपकाळांनी केली। दरम्यान आणखी एक गंभीर मुद्दा समोर येतोय। ईशानेश्वर मंदिर, भक्तनिवास आणि वाहनतळ हे जाम नदीच्या पात्रात अतिक्रमण करून उभारल्याचं दिसतंय। त्यामुळे या भोंदू अशोक खरात याच्यावर प्रशासनातील काही अधिकारी आणि मंत्री एवढे मेहरबान होते का
असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. शिवनिका संस्थांच्या माध्यमातून बांधलेल्या ईशान्येश्वर मंदिराचा परिसराचा विकास करण्यासाठी याच बंधुखरातनं राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी देखील मिळवल्याचं उघड झालेलं आहे. जवळपास 1.5 कोटीहून अधिक रकमेचा निधी या बंधुखरातनं सरकारकडनं मिळवलेला आहे. मात्र हे भक्तनिवास असेल किंवा ईशान्येश्वर देवस्थानचं मंदिर असेल किंवा त्या ठिकाणी उभारलेले विविध विकास कामांचे वाहनतळ किंवा काही बाकीची पाण्याची टाकी असेल, हे मात्र या बंधुखरातनं अतिक्रमण जागेमध्ये उभारल्याचं दृश्यामधून समोर आलेलं आहे. हे पाम नदीचा किनारा आहे, पाम नदीची अगदी लगतची बाजू आहे आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो या बंधुखरातनं या संपूर्ण नदीच्या बाजूला दगडी बांधकाम देखील केलेलं आहे आणि त्याच बाजूला तार कंपाऊंड देखील केलेलं आहे. मात्र या विविध विकास कामांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी शिवनिका संस्थांचा विकास करण्यासाठी या बंधुखरातनं मिळवला. मात्र हा निधी देणारे नेमके अधिकारी कोण, मंत्री कोण आणि हा निधी अतिक्रमण जागेत कसा काय दिला गेला असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कोट्यवधी रुपयांचा निधी आणि त्यात अतिक्रमणाचे आरोप यामुळे प्रशासनातील काही अधिकारी आणि मंत्र्यांवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बोंधू अशोक खरातवर इतकी मेहरबानी का? कोणाच्या आशीर्वादाने सगळं घडलं याचा शोध आता घेतला जातोय. श्रद्धेच्या नावाखाली उभारलेली भव्य रचना आणि त्यामागे सत्तेचं सावट. ईशान्येश्वर मंदिरासाठीचा सरकारी निधी आता केवळ विकासाचा मुद्दा राहिला नाहीये, तर तो बनलाय संशय, राजकारण आणि उत्तरांच्या शोधाची एक मोठी कहाणी. कुणाल जमदाडे, झी 24 तास, मिरगाव, नाशिक.